हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार. मी आज तुम्हाला पीसीओडीबद्दल सांगणार आहे. पीसीओडी म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स आहे. हे हार्मोन्स जसे कसे आपले बदलत जाते, त्याच्यामध्ये तुम्हाला थायरॉईडचं प्रमाण, शुगरचं प्रमाण आणि बीपीचं प्रमाण वाढत जाते आणि हार्मोन्स इनबॅलन्स होत जाते. याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण आणि हिस्टेरॉनचं प्रमाण पण वाढत जाते. यालाच आपण पीसीओडी म्हणतो. आणि पीसीओडीमध्ये काय होतं माहिती आहे का, पिरियड 1 महिना न येता 2 महिने, 2.5 महिने, 3 महिन्यामध्ये केव्हाही पण येऊ शकते. त्यालाच पीसीओडीमध्ये रेग्युलर पिरियड येत नाही. हार्मोन्स इम्बॅलन्स असल्यामुळे रेग्युलर पिरियड येत नाही. म्हणूनच आपण मग हेच प्रॉब्लेमलाच पीसीओडी म्हटले जाते. आणि या पीसीओडीमध्ये काय होते, जर आपल्याला बाळ कन्सीव करायचं असेल तर राहत नाही, कारण आपले पिरियड रेग्युलर नाही येत म्हणून आपल्याला बाळ राहत नाही. जर आपले पिरियड रेग्युलर असेल तर आपलं बाळ पण कन्सीव होते. पण असं नका समजू की पीसीओडीमध्ये तुम्हाला बाळ राहत नाही. कधी कधी काय होते, पीसीओडीमध्ये सुद्धा बाळ राहते. जसे की मला पीसीओडी असताना बाळ राहणार आणि आज मी 2 बाळाची आई आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.